राजकारणाची गोष्टी लोकशाहीची माती करून टाकली या सरकारने. काँग्रेसच्या काळामध्ये कापसाला भाव दिला होता. आता हे 6,000 रुपये क्विंटल परवडते का शेती? पगार पाणी काहीच नाही आता मॅडम. आता थोडा आता शेतीचं मागं लागून होता, आम्हाला भाव पाहिलं होतं कापसाले, त्यामुळे आता आमचा आता थोडा विचार आहे. आता 48 रुपये साखर झाली, 200 रुपये किलो खोबरं झालं. का परवडलं हो मला सांग. आणि मजूर आम्हाला 8.5-9 रुपये किलो कापूस द्या म्हणते. का परवडून आम्हाला सांगा बरं. म्हणजे जसं ज्या दरवर्षी कापूस होत होता त्या वर्षी प्रमाणे कापूस नाही, सोयाबीन नाही, वेचणीचे मजुराचे दर वाढलेले आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. या सरकारनं सामान्य लोकांचे जीवन बर्बाद करून टाकलं. कोंबड्याले दाणे कसे फेकते आणि कोंबडे धावत येते अशा ह्या योजना काढल्या. लाडकी बहीण त्या मातीत घालून टाकला आम्हाला. हा लाडकी बहीण देऊन काय करत 3,000 का भरणार आहे? पोट भरते का? लाडकी बहीण न देता शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला असता तर चांगलं